ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या स्पर्धेतून कोण कोण दावेदार आहेत आणि त्यांची दावेदारी आता बाद झाली पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। ठाण्याच्या स्पर्धेतून कोण बाद झाला आपण ते पाहतोय। नरेश मस्के मुख्य प्रवक्ता शिवसेनेचे, संजय केळकर आमदार आहेत भाजपाचे आणि विनय सहस्त्रबुद्धे भाजपाचे नेते आहेत। ठाणे लोकसभा मतदारसंघात जे उमेदवार होते संभाव्य ते या रेस मधून जे बाद झालेले आहेत त्याची कारणे काय आहेत तेही पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। नरेश मस्के अहंकार आणि उद्धटपणा हे प्रमुख कारण आहे या शर्यतीतून बाद होण्याचं। सोबतच गल्ली पल्लीकडे त्यांचा जनाधार नाही। संजय केळकर यांचं कारण म्हणजे पक्षाकडून हिरवा कंदील मिळालेला नाही। विनय सहस्त्रबुद्धे यांचं कारण बाद होण्याचं म्हणजे पक्ष तयार मात्र शिंदेंकडून मतदारसंघाचा आग्रह केला जातोय। एकदा परत आपण पाहूयात ही बाद होण्याची कारणं काय आहेत। नरेश मस्के अहंकार आणि उद्धटपणा हे एक प्रमुख कारण आहे त्यांचं या स्पर्धेतून बाद होण्याचं। सोबतच गल्लीपल्लीकडे नरेश मस्के यांचा जनाधार नाही। संजय केळकर यांचं या स्पर्धेतून बाद होण्याचं कारण म्हणजे पक्षाकडून हिरवा कंदील मिळालेला नाही। विनय सहस्त्रबुद्धे यांचं या स्पर्धेतून बाद होण्याचं कारण म्हणजे पक्ष तयार मात्र शिंदेंकडून मतदारसंघाचा आग्रह केला जातोय। जे लोक ठाणे लोकसभा मतदारसंघात उमेदवारीच्या स्पर्धेत होते ते कशा प्रकारे बाद झाले ते बाद होण्याची काही कारणे आहेत ती आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहतोय। 3 प्रमुख उमेदवार या स्पर्धेमध्ये होते ते बाद झालेले आहेत।